आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत व चविष्ट अशी भाकरवडी। एकदाच बनवा व हवाबंद डब्यात स्टोअर करा। टी टाईम असो, पाहुणे आले असोत किंवा अचानक भूक लागली तरी होममेड भाकरवडी नेहमी रेडी। तर चला मग आपण बघूया या भाकरवडीची रेसिपी। सर्वात आधी तयार करूया आंबट तिखट अशी चिंचेची चटणी। एका बाउलमध्ये चिंच 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा। 20 मिनिटानंतर चिंच चांगली मळून तिचं पाणी तयार करून घ्या आणि मग गॅसवर एक गंज ठेवून त्यात चिंचेचे पाणी घाला। आवश्यकतेनुसार गूळ घालून ते पूर्णपणे विरघळतपर्यंत मिश्रण ढवळा। आता चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि 2 टेबलस्पून साखर घाला। साखरेमुळे आपल्या चिंचेच्या चटणीची जी टेस्ट आहे ती आणखी वाढेल, त्यामुळे त्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला साखर घालायची आहे। सगळं छान मिक्स करा आणि चटणीला छान बॉईल करून घ्या, त्यामुळे ती घट्ट आणि चमकदार होईल। तर तयार आहे आपली खमंग गोड आंबट चिंचेची चटणी। आता भाकरवडीसाठी लागणारं आपण पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये एक छोटा बाउल मैदा घ्या। त्यात 1 टेबलस्पून बेसन, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला। थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे, त्यामुळे ओव्याची टेस्ट आपल्याला थोडीफार त्यामध्ये येईल। त्यानंतर त्यात 1 ते 1.5 टेबलस्पून ऑइल घालून सगळं छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून एक सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे। डो तयार झाल्यानंतर त्याला 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया। आता तयार करूया भाकरवडीसाठी लागणारा खमंग मसाला। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून धणे व 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहे। हे सर्व मीडियम फ्लेमवर छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यातच आपल्याला खोबऱ्याचा कीस घालायचा आहे, तोही 1 ते 2 मिनिटं हलका रोस्ट करून घ्यायचा आहे। मिश्रण भाजून झाल्यावर ते थोडं थंड होऊ द्या। आता हे सर्व आपण मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहोत। त्यानंतर त्यात 1 ते 1.5 टेबलस्पून लाल तिखट, हाफ टेबलस्पून धने पावडर, चिमूटभर काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ, त्याप्रमाणेच हाफ टेबलस्पून इथे मी आमचूर पावडर पण घेतलेलं आहे। तर हे सर्व आता आपण एकत्र करून मिक्सरमध्ये याचं छान फाईन पावडर तयार करून घेऊया। तर तयार आहे मग आपला खमंग भाकरवडी मसाला। सर्वप्रथम आपण आधीच तयार केलेल्या डोमधून एक छोटा पोर्शन घेऊन ना खूप पातळ ना खूप जाडी अशी एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जी चिंचेची चटणी तयार करून ठेवलेली आहे ती संपूर्ण पोळीवर समप्रमाणात किंवा एकसारखी आपल्याला लावून घ्यायची आहे। आता त्यावर आपण तयार केलेला जो खमंग मसाला आहे तो हलक्या हाताने संपूर्ण पोळीवर स्प्रेड करून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट असा रोल तयार करायचा आहे। रोल तयार झाल्यानंतर त्याला कडेला पाणी लावून तो छान आपल्याला तिथे व्यवस्थित ती कडा त्याला दाबून घ्यायची आहे। रोल जितका घट्ट असेल तितकी आपली भाकरवडी सुंदर आणि कुरकुरीत होणार आहे, त्यामुळे छान व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे तुम्ही इक्वल साईजचे तुकडे कापून घ्या आणि आपली फायनली जी भाकरवडी आहे ती फ्राय करण्यासाठी तयार झालेली तुम्हाला इथे दिसेल। सर्व तयार केलेला जो डो होता त्याच्या भाकरवड्या तयार करून घेतलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण याला तळून घेऊया। त्यासाठी कढईतलं तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर आता आपण या फ्राय करणार आहोत। तर त्यासाठी तयार केलेल्या वड्या हलक्या हाताने एक एक करून तेलात सोडा। त्यांना दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत तळून घ्यायचं आहे। मध्येच हलक्या हाताने पलटवत राहा, म्हणजे सर्व बाजूनी एकसारख्या कुरकुरीत होतील। तर बघा, मस्त छान अशा आपल्या खमंग कुरकुरीत होममेड भाकरवडी तयार आहे सर्व करण्यासाठी। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर करा आणि अशाच चांगल्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेजी मॅजिक तडका।